श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप श्री म वी उर्फ बाळ केतकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. ही आठवण पुणे येथील प्रसाद मासिकाच्या एप्रिल 1978, मार्च 1981 व मार्च 1984 या अंकात कैलासवासी बाळ केतकर यांनी लिहिलेल्या लेखांवरून घेतली आहे. श्री तात्यासाहेब हे मध्यम स्थितीतले, नोकरी व प्रपंच करणारे, चार चौघांसारखे अतिशय साधे, सरळ वागणुकीचे गृहस्थ होते. त्यांनी कधी कोणापुढेही हात पसरला नाही, कशाचाही लोभ धरला नाही. ते तृप्त होते. त्यांना श्री महाराजांशिवाय बाकी सर्व तुच्छ होते, पण व्यवहारास सोडून ते वागले नाहीत. प्रत्येक गोष्ट ते काटेकोरपणे पाळीत. महाराजांच्या सांगण्यानुसार प्रपंचात अलिप्तपणे राहून त्यांनी आदर्श प्रपंच करून दाखविला. ते स्वतःला थोर कधीच समजले नाहीत. अहमपणा व गर्व त्यांना कधी शिवला नाही. तात्यांना आळस असा माहीत नव्हता. ते सदा ताजेतवाने वाटत. त्यांना खाजगी जीवन असे नव्हतेच. श्री महाराजांनी नेमून दिलेला रोजचा 15,000 जप ते इतर सर्व व्याप सांभाळून न चुकता पुरा करीत. त्यासाठी पुष्कळदा त्यांना झोपेवर पाणी सोडावे लागे. स्वतःच्या घरात, प्रवासात, गोंदवल्यात आणि सर्वत्रच ते अगदी साध्यातल्या साध्या माणसाप्रमाणे वागत. हा प्रयत्न नव्हता, सहज स्वभाव होता. कृत्रिमपणा त्यांना माहीतच नव्हता. एक अभिजात नम्रता, सहज लीनता मुळातच त्यांच्या अंगी होती. गुरु चिंतनावीण कोठे न राहे, सदा सर्वदा पाय तुझेची पाहे. या अवस्थेमुळे हे सर्व आपोआपच अंगी बांधलेले होते. त्यांच्या मुखावर अखंड एक निर्व्याज निरागस प्रसन्नता विलसत असे. डोळ्यात एक प्रशांत तेज आणि वाणीत सहज सुंदर गोडवा असे. त्यांच्याकडे येणारा कोणीही माणूस या गोष्टींनी नकळत भारावत असे. राग तर त्यांनी पूर्णपणे जिंकलेला होता, ही गोष्ट चटकन कुणाच्याही ध्यानात येई. असो, निंदक आणि टवाळखोर मंडळी बहुतेक सर्वांच्याच आयुष्यात अधूनमधून भेटतातच. तशी काही माझ्याही वाट्यास आली. अशांबद्दल मी एकदा तात्यांजवळ तक्रार केली, तेव्हा ते म्हणाले, अशी मंडळी अवतीभोवती असतील तर आपल्याला निंदा पचविण्याची आणि राग आवरण्याची संधी मिळते. आपण आपल्या मार्गावर दक्ष राहतो, म्हणून आपण मनात त्यांचे आभार मानावेत, त्यांच्याशी प्रेमाने वागावे. त्यावर मी म्हटले, तात्या, काही वेळा ते अगदी असह्य होते. त्यावर ते हसले व म्हणाले, अशा वेळी सपाटून नामस्मरण करावे आणि हे पचविण्याची शक्ती द्या, अशी महाराजांची प्रार्थना करावी, म्हणजे हलके वाटेल. परमार्थ साधायला हे लोक फार उपयोगी पडतात. एकदा निंदा आणि राग पचविण्याची सवय लागली म्हणजे मन कसे शांत शांत राहते आणि आपले काम होते. असो, तात्यांनी देह ठेवल्याची वार्ता कळवावी म्हणून मी लगेच पुण्यातल्या भक्तांना सांगण्यासाठी निघालो. प्रथम प्राध्यापक वर्टीकर यांच्याकडे गेलो. त्यांना तर धक्का बसलाच, पण ते म्हणाले, आजच ते माझ्या स्वप्नात आले होते. ते म्हणाले, नाम सोपे आहे, ते घेत राहावे, कंटाळा करू नये, आणि मी जागा झालो. हाच त्यांचा शेवटचा संदेश. तात्यांचा जन्मदिवस रथसप्तमी. त्या दिवशी जवळपासची भक्तमंडळी अगदी अगत्यपूर्वक भोजन प्रसादास कृष्णबागेत यायची. तशी श्री गांगल यांची मुलगी आली होती. पंगत वाढताना कोणीतरी सांगितले, कढी तात्यांना आवडते, पण फक्त त्यांच्यापुरतीच केली आहे, इतरांना वाढू नकोस. मुलगी मनात म्हणाली, ठीक आहे, पण मला मात्र तात्यांचा हा प्रसाद थेंबर तरी हवाच. पहिली पंगत उठून वाढणाऱ्यांची पंगत बसली. तात्या स्वतः समाचार घेत घेत त्या मुलीच्या पानाजवळ आले व म्हणाले, तुला कढी हवी ना? अगं मग मागायची नाही का? व एका वाढणाऱ्या बाईंना हाक मारून म्हणाले, हिला कढी वाढा पाहू. आपल्या मनातले कळून तात्यांनी कढी वाढविली हे पाहून मुलीच्या डोळ्याला पाणी आले. तात्या हसून म्हणाले, कढी काय छान झाली आहे नाही? असो, साधक हो,
पुढील भागात देखील आपण तीर्थस्वरूप श्री म वी उर्फ बाळ केतकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.